नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजचा आपला विषय असणार आहे मराठी हा विषय असणार आहे। ठीक आहे, मग आता तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये आपण काय करतो तर आतापर्यंत झालेली जी TET परीक्षा आहे या TET परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहत असतो। ठीक आहे, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर। आता हे प्रश्न तुम्हाला का बघायचे असतात तर तुमचा येणारा पेपर सुद्धा काय असतो अशाच पद्धतीचा येणार असतो। इव्हन काय होतं बरेच प्रश्न काय होतात पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये रिपीट होणारे असतात। ठीक आहे, म्हणून परीक्षा दृष्टीने काय हा अतिशय इम्पॉर्टंट आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्न असणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न काय आहे, खालील शब्दाचा समास ओळखा। आता या ठिकाणी तुम्हाला TETला सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर असतो तो म्हणजे समास ओळखा। याच्यावरती तुम्हाला फिक्स 2 ते 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले असतात। ठीक आहे, मग इथं शब्द काय दिलाय तर आपल्याला या ठिकाणी त्रिमूर्ती हा शब्द दिलाय। बघा कोणता शब्द दिलाय, त्रिमूर्ती। आणि या त्रिमूर्ती या शब्दाचा आपल्याला काय सांगितलंय, समास ओळखायला सांगितलेला आहे। ठीक आहे, मग त्रिमूर्ती या शब्दाचा समास कोणता आहे तर हा आहे द्विगु समास। ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला अशी ट्रिक सांगतो की आयुष्यात तुम्हाला कधीही झोपेतून रातच्या 12-1 वाजता जरी उठवलं आणि सांगितलं बाबा द्विगु समासाचं उदाहरण सांग किंवा असा एखादा शब्द दिला आणि त्याचं उत्तर काय आहे, जर त्याचं उत्तर द्विगु समास असेल तर तुम्ही झोपीत सांगू शकता। एवढं तुम्हाला शॉर्टकट आणि बेस्ट सांगतो बघा। ठीक आहे, द्विगु समासाचं काय असतं आता तुम्हाला माहिती आहे, समास म्हणजे काय असतो, 2 शब्द एकत्र मिळून जो शब्द तयार होतो त्या शब्दाला काय म्हणतात, सामासिक शब्द म्हणते। ठीक आहे, म्हणजे काय असतात 2 शब्द असतात, ते 2 शब्द काय एकत्र आले की काय होतो सामासिक शब्द तयार होतात। इथं बघा त्रिमूर्तीमध्ये बघा 3 आणि मूर्ती 2 शब्द आहेत की नाही, पहिला शब्द काय आहे 3 आणि दुसरा शब्द काय आहे मूर्ती, दोन्ही शब्द एकत्र येऊन काय शब्द तयार झाला, त्रिमूर्ती हा सामासिक शब्द तयार झाला। मग या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचं बघा, हा शब्दाचा जो विग्रह आहे ना त्या शब्दाच्या विग्रहामधला पहिला शब्द काय असला पाहिजे, संख्यावाचक शब्द। पहिला शब्द जर संख्यावाचक शब्द असेल आणि दुसरा जर नाम असेल तर ते काय होतं आणि त्या शब्दाचा अर्थ जर समूह सूचक होत असेल, म्हणजे आता इथं त्रिमूर्ती म्हणजे काय 3 मूर्तीचा समूह, आपल्या लक्षात येते की नाही। ठीक आहे, मग त्यावेळेस काय होतंय द्विगु समास होते। म्हणजे तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे संख्यावाचक शब्द याच्या अगोदर असतो हे लक्षात ठेवायचे। जसं की अजून उदाहरण पाहिलं, पंच पाळे, नवरत्न, नवग्रह, नवरात्री, म्हणजे असे जे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये पहिला शब्द काय असणार आहे, एक संख्या असणार आहे। पहिला शब्द काय असणार आहे, संख्या असणार आहे। मग जर असा प्रश्न विचारला, असा कुठलाही तुम्हाला शब्द दिला तर उत्तर तुम्हाला डोळे झाकून काय लिहायचंय, द्विगु समास लिहायचं आहे। ठीक आहे, लक्षात येतंय। आता या ठिकाणी तुम्हाला अजून मी स्पष्टीकरणासहित त्याचबरोबर तुम्हाला उदाहरणं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत। ठीक आहे, थोडंसं छोटं करतो म्हणजे व्यवस्थित आपल्या स्क्रीनवरती बसेल बघा। ठीक आहे, बघा आता या ठिकाणी बाकीचे अजून उदाहरणं बघा, त्रिलोकी म्हणजे काय, तिन्ही लोकी, त्रि म्हणजे काय 3, पंच महाभूते, पंच म्हणजे काय 5, ऐक नाही पहिला शब्द संख्या। ठीक आहे, त्याच्यानंतर त्रिवेणी, त्रिवेणी संघ म्हणत नाही का आपण, मग त्रिवेणी 3 पहिला शब्द, द्विचक्र म्हणजे किती आला पहिला शब्द 2 आला, नवरात्र किती 9, द्वारी, आता द्वारी म्हणजे किती तर द्वारी म्हणजे 2, द्वारी सैनिक, सप्तसागर, नवग्रह, द्विपद, त्रिनेत्र आणि षड्रस। आता षड्रस म्हणजे काय, षड म्हणजे किती 6, याचा विग्रह काय होतो 6 अधिक रस, हा या शब्दाचा रस विग्रह होतो। ठीक आहे, म्हणजे 6 रस। ठीक आहे, 6 रस त्यालाच काय म्हणतात, षड्रस म्हणतात। ठीक आहे, म्हणजे जे गोष्टी तुम्हाला माहित नाहीत ना हे लक्षात ठेवा। आता इथं तुम्हाला तुमचं एवढं क्लिअर झालंय की ह्या त्रिमूर्तीवरून की बाबा कुठल्याही शब्दाच्या आधी जर संख्यावाचक शब्द आला तर तो कोणता समास असणार आहे तर तो द्विगु समास असणार आहे। एवढं क्लिअर झालं। ठीक आहे, आता हे बाकीचे द्विगु समास तुम्हाला सगळे पाठ करायत बसायचे का, अजिबात नाही। बाकीचे हे तुम्हाला सगळे माहिती आहेत, फक्त तुम्हाला याच्यातलं पाठ कोणतं करायचंय, तुम्हाला हे द्वारी सैनिक माहीत नसणार आहे। बघा द्वारीचा अर्थ 2 होतो हे तुम्हाला माहीत नसणार आहे, ज्याला माहीत असेल त्याच्यासाठी व्हेरी गुड। ठीक आहे, आणि हा षड्रस, षड्रस म्हणजे किती 6। ठीक आहे, एवढे 2च लक्षात ठेवायचे, बाकीचे तुम्हाला पाहिले की कळणार आहेत कारण ते तुमच्या आपल्या दैनंदिन वापरातले शब्द आहेत। ठीक आहे, फक्त जी गोष्ट नवीन असेल ना ती आपल्याला लक्षात ठेवायची। ठीक आहे, असं जर तुम्ही केलं तर तुम्ही कुठलीही परीक्षा काय करू शकता, अगदी सहज क्रॅक करू शकता। ठीक आहे, म्हणजे याला स्मार्ट स्टडी म्हणतात। आता इथं बघा मी किती उदाहरणं दिलेत, 11 उदाहरणं दिलेत, पण मी तुम्हाला काय सांगतो ह्या 11 पैकी तुम्हाला काय करायचे 2च लक्षात ठेवायचे। ठीक आहे, बाकीचे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही। पुढचा प्रश्न बघूया 2 नंबर,
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलं आपल्याला, तर अराजक हा आपल्याला शब्द दिलाय आणि या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द आता लक्षात घ्यायचा. प्रश्न वाचताना आपल्याला व्यवस्थित वाचायचा, नाही तर बऱ्याच वेळेस विचारला असतो विरुद्धार्थी शब्द आणि आपण उत्तर लिहितो समानार्थी शब्दाचं. मग असं करायचं नाही. ठीक आहे. काय विचारलंय, अराजक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय. मग अराजक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, तर तो होईल सुव्यवस्था. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे अजून पर्याय आहेत बघा. अवडंबर, अवडंबरचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, साधेपणा. ठीक आहे. अवडंबरचा समानार्थी शब्द काय होतो, भपकेबाजपणा. एखाद्याला नाही का दाखवायची सवय असते जास्त बघा, त्याला आपण काय म्हणतो, अवडंबर म्हणतो. म्हणजे भपकेबाज, नुसता मोठेपणा दाखवणारा असतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतात, अवडंबर. त्याच्या विरुद्धार्थी काय असतो, साधेपणा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अमानुष, त्याच्या विरुद्धार्थी काय, मानवी. ठीक आहे. अवकृपा, कृपा कॉमन आहे, माहिती आहे तुम्हाला सगळ्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू, 3 नंबर. 2 हात करणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. आता 2 हात करणे हा काय आहे, एक वाक्यप्रचार आहे आणि ह्या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग झालेला आपल्याला काय करायला सांगितलंय, विधान ओळखायला सांगितलंय. आपण सगळे काही जण शिक्षक आहात, काही जण भावी शिक्षक आहात, त्याच्यामुळे हे प्रश्न मला माहिती आहे 100% लोकांचा काय येणार आहे, बरोबर येणार आहे. ठीक आहे. तरी आपण घेतलाय. मग याचं उत्तर काय आहे, दुष्काळाच्या संकटाशी 2 हात करत शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न वाढवले किंवा काढले. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. जी गोष्ट आपल्याला माहिती आहे, जी गोष्ट आपल्याला येते, त्याच्यामध्ये जास्त वेळ घालण्यात काही अर्थ राहत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले. आता व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणाचं आहे, तर हे पु ल देशपांडे यांचं पुस्तक आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती आपल्याला याच्या अगदी पण प्रश्न विचारला होता वाटतंय आणि आज पण पुन्हा विचारलाय. ठीक आहे. मग व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणाचं आहे, पु ल देशपांडे यांचं आहे. मग पु ल देशपांडे यांचं तुम्हाला बाकीचे सुद्धा काही पुस्तकं, बाकीचं सुद्धा काही साहित्य तुम्हाला लक्षात ठेवायचे की ज्याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे आता पुढचा प्रश्न विचारताना काय करू शकतात, हे प्रश्न हा असा ठेवू शकतात, फक्त ह्या व्यक्ती आणि वल्ली ऐवजी काय करू शकतात, बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणाचं आहे किंवा कोणी लिहिलं, किंवा खोगीर भरती हे पुस्तक कोणाचं आहे, अंमलदार हे पुस्तक कोणाचं आहे, तुझ्या आहे तुझपाशी हे पुस्तक कोणाचं आहे, म्हणजे असं विचारू शकतात. प्रश्न विचारताना मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगत नाही की प्रश्न जशाच तसा रिपीट होईल. प्रश्न परीक्षेमध्ये शक्यतो तर जशाच्या तसा कधीच रिपीट होत नसतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडंफार काहीतरी नाममात्र बदल केला जातो. ठीक आहे. म्हणजे बाकी सगळं सेम ठेवतील, पर्याय सुद्धा बदलायची गरज नाही त्यांना, फक्त इथलं एक साहित्य बदलायचा विषय संपला. ठीक आहे. किंवा मग असं विचारू शकतात, या व्यक्ती आणि वल्ल्याऐवजी डायरेक्ट विश्वास पाटील यांची कादंबरी विचारू शकतात. बाबा पानिपत कोणाची कादंबरी आहे, पर्याय तर आहेच विश्वास पाटील. व्यक्ती आणि वल्ल्याऐवजी जर पानिपत घेतला विषय संपला. म्हणून अभ्यास करताना आपल्याला काय करायचं आहे, चौकस वृत्तीने करायचं आहे. मग विश्वास पाटील यांचं साहित्य काय आहे, पानिपत आहे, झाडा झडती आहे, महानायक आहे आणि पांगिरा. बघा आता ह्या पांगिरावरती आपल्याला प्रश्न होता, लक्षात येतंय. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला फक्त स्मार्ट स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर शिवाजी सावंत माहीत. आता यातली ही जे पुस्तकं आहेत ना, यातले सुद्धा 90% पुस्तकं तुम्हाला माहिती आहेत, ऑलरेडी माहिती आहेत. मग जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का ती परत रिपीट करायची नाही. तुम्हाला लक्षात फक्त काय ठेवायचं, जो शब्द किंवा जे पुस्तक साहित्य आपल्याला नवीन असेल तेवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मृत्युंजय, छावा, लढत, युगंधर हे कोणाचं आहे, शिवाजी सावंतचं आहे. आणि नास इमानदार यांचं सुद्धा लक्षात ठेवा, ह्या झुंजवरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. झुंज, शहेनशाह आणि झेप. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 आहे आपला, पण त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की आपली टेस्ट सिरीज ही महाराष्ट्रातील नंबर 1ची टेस्ट सिरीज आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण टेस्ट सिरीजमध्ये काय केलेलं आहे की तुमचा महा TETचा जो सिलेबस आहे हा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. ठीक आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाईल. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर हे तुम्ही पाठवणार कसं, तर हे तुम्हाला आपण काय करतो, व्हॉट्सअपला पाठवतो. आणि कशाच्या स्वरूपात पाठवतो, तर PDF स्वरूपामध्ये पाठवतो. हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. PDF शब्द चुकला, PD आणि F. ठीक आहे. PDF स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय केलं जाईल, हे पाठवलं जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर या 10 टेस्ट सोबत आपण काय करत आहोत मित्रांनो, तर फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत.
मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील? मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल आणि मानसशास्त्राच्या सुद्धा काय असणार आहेत? अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. ठीक आहे. मग ह्या सगळ्या मटेरियलचा जर तुम्ही अभ्यास केला ना तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो 100% तुम्ही काय होणार? TET पास होणार. तुम्हाला दुसरं कुठलंही पुस्तक बघायची गरज नाही. ठीक आहे, एवढी गॅरंटी मी देतो. ठीक आहे. मग ह्या सगळ्याची प्राइस किती आहे? तर फक्त 200 रुपये आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आणि शिक्षक मित्रांच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग जर तुम्ही आज जरी टेस्ट सिरीज घेतली तरीही तुम्हाला काय होईल? फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. नंबर काय आपला? 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे? 139 रुपये पाठवायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे? एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला नंबर कोणता आहे? तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. फक्त आता एक गोष्ट लक्षात घ्या, काही जण काय करतात? रात्रीच्या 12-1 वाजता मेसेज करतात. मग 12 वाजता 1 वाजता 5 मिनिटात भेटणं शक्य आहे का रात्रीचं? मला पण झोप आहे की नाही, बरोबर की नाही? मग थोडं वेट करा. ठीक आहे. दिवसा तुम्हाला काही अडचण नाही, दिवसा तुम्हाला कधीही पाठवा. फक्त माझं लेक्चर चालू नसलं तर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये तो 2 मिनिटं सुद्धा लागणार नाही. ठीक आहे. फक्त लेक्चर चालू असेल तर कधी कधी 15 मिनिटं लागू शकतात. लेक्चर आपले 2-3 लेक्चर असतात दिवसात. आणि रात्रीचं एक तुम्ही जर 11च्या नंतर केला सकाळी 5 पर्यंत तर एक थोडा टाईम लागेल. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील शब्दाचा अर्थ सांगा. आता शब्द काय दिला आपल्याला या ठिकाणी? गर्द शब्द दिलाय आणि या शब्दाचा अर्थ विचारलाय. मग गर्द या शब्दाचा अर्थ काय होतो? दाट होतो. प्रश्न रिपीट झाला होता, जशाचा तसा प्रश्न रिपीट झालाय, म्हणून मला वाटतं आपण सुद्धा रिपीट केलाय. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला बाकीचं लक्षात ठेवायची. गर्द शब्दाचे अर्थ काय आहेत? दाट, गडद आणि निबिड. आता हा निबिड शब्द तुम्हाला माहित नसणार, मी सांगतो ना. मग हा पाठ करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्शन होता गळू. पुढच्या वेळेस कदाचित आपल्याला ह्या गळूचा एखादा समानार्थी शब्द देऊ शकतात की या गर्दाऐवजी आपल्याला काय देतील बाबा? बेंड. काय? बेंड या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा असं देऊ शकतात ना. ठीक आहे. मग काय होतो? गळू, फोड, बेंड आणि उठाणू. आता हा उठाणू शब्द सुद्धा आपल्याला नवीन असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गार, हे सोपं आहे. थंड, शीतल, शीत, मला माहिती आहे तुम्हाला अजून 2-3 माहिती असते ना गार शब्दाचे समानार्थी शब्द. ठीक आहे. गाथा, कविता, छंद. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 6 नंबर. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण काय दिले आपल्याला? बळीतो कानपिळी. आपलं आयुष्य गेलं ह्या म्हणीमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला याचं काही वेगळं स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. डोळे झाकून तुम्ही, मला माहिती आहे 3 सेकंदात तुम्ही उत्तर गोल करून मोकळे होता या प्रश्नाचं. ठीक आहे. त्याच्यामुळे याचं काय असणार उत्तर? बलवान माणूस इतरावर हुकूम गाजवतो. ठीक आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. आता तुम्ही म्हणता सर मग हे सोपे प्रश्न तुम्ही का घेतले? तर हे घेण्याचं तात्पर्य एवढंच आहे की बाबा परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि तुमच्या मनातली भीती निघून जावी पेपर संदर्भातली. नाही तुम्ही म्हणता सर सगळे अवघड, इतके अवघड प्रश्न जर येत असतील तर बाबा मी पास होणारच नाही TET, असं जर तुमचा आत्मविश्वास खचला तर तुम्ही अभ्यास करणार नाहीत. म्हणून आपण जे प्रश्न आहेत ते घेतो. कारण का? तुम्हाला माहिती झालं पाहिजे बाबा पेपरमध्ये सोपेच प्रश्न असतात, अवघड काही नसतंय. ठीक आहे. खालील शब्दाचा अर्थ सांगा. काय शब्द आहे? आचरण शब्द आहे. माहिती आहे की नाही तुम्हाला सगळ्यांना आचरण शब्द? काय गरज आहे की याचं उत्तर सांगायची, काय हे करायची? ठीक आहे. लक्षात येत आहे? काय असणार आहे? वर्तन असणार आहे. बाकीचे शब्द काय आहेत मग? वर्तन, वागणूक, वर्तणूक. ठीक आहे. त्याच्यानंतर आघात, प्रहार, तडाखा, धक्का, हे सुद्धा तुम्हाला, हे सगळे माहिती आहेत तुम्हाला. हे माहिती आहेत, हे पण सगळे माहिती आहेत आणि हे सुद्धा सगळे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. मी वाचून दाखवायची सुद्धा गरज नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न. स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले? आता काय विचारलं आपल्याला? स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र विचारलंय आणि हे आत्मचरित्र कोणाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी ऑप्शन बघूया आपण. सावित्रीबाई फुले, रणजित देसाई, शिवाजी सावंत आणि लक्ष्मीबाई टिळक, हे आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. तर यापैकी योग्य ऑप्शन कोणता आहे? लक्ष्मीबाई टिळक हे या ठिकाणी आपलं योग्य ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. कारण स्मृतिचित्र हे कोणाचं आहे? लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्र आहे किंवा आत्मचरित्र. स्मृतिचित्र हे आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे. ठीक आहे. कधी कधी बोलण्याच्या भागात काय होतात? एकार्था शब्द पाठीमागे होऊन जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर आधी काही महत्त्वाचे महिलांचे आत्मचरित्र आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, ते नजरे खालून घालून घ्या कारण परीक्षेमध्ये विचारू शकतात. ठीक आहे.
याच्यावरती प्रश्न होता. मग शांताबाई कांबळे यांचं काय आहे, माझ्या जन्माची चित्रकथा. त्याच्यानंतर गोदावरी परुळेकर, जेव्हा माणूस जागा होतो, प्रश्न विचारलेला आहे. मल्लिका अमर शेख, मला उद्ध्वस्त व्हायचंय, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर माधवी देसाई, नाजकं घुमा, अनुताई वाघ, कोसबाडच्या टेकडीवर, हे तर मी म्हणतो डबल इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आतापर्यंत 5 वेळेस प्रश्न विचारला टीईटी त्याच्यावरती. कोसबाडच्या टेकडीवरून हे कोणाचं पुस्तक आहे किंवा अनुताई वाघ यांचं कोणतं पुस्तक आहे. ठीक आहे, कसं विचारू शकतात, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आनंदीबाई कर्वे, माझे पुराण. त्याच्यानंतर सिंधुताई सपकाळ, मी आदिवासी मी वनवासी. आता याच्यावरती अजून प्रश्न विचारला नाही, पण माझा असा अंदाज आहे की यावर्षी याच्यावरती प्रश्न विचारू शकतात, असं वैयक्तिक माझं मत आहे. आणि 100% तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. लक्षात ठेवा, जर परीक्षेला यदाकथित प्रश्न आला तर तुम्ही म्हणू नका की सर तुम्हाला आधीच माहीत होतं काय. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. 9 नंबर, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आता काय सांगितलं आपल्याला, एक वाक्य दिलंय आणि या वाक्यातला आपल्याला प्रयोग या ठिकाणी ओळखायला सांगितलंय. ठीक आहे, गरुडाकडून साप पकडला गेला. काय सांगितलं वाक्य आपल्याला, गरुडाकडून साप पकडला गेला. आता एक ठीक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल ना, त्यावेळेस तुम्ही 5 सेकंदात उत्तर काढता. एवढं तुम्हाला सोपं करून सांगतो. ठीक आहे, मग काय, गरुडाकडून साप पकडला गेला, हा कोणता प्रयोग आहे, तर हा नवीन कर्मणी प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे, नवीन कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता हा जो नवीन कर्मणी प्रयोग आहे, याला दुसरं एक नाव सुद्धा आहे बघा. कधी कधी ऑप्शन तुम्हाला कर्म कर्तरी प्रयोग असं सुद्धा देऊ शकतात. ठीक आहे, मग या प्रयोगालाच काय म्हणतात, कर्म कर्तरी प्रयोग असं सुद्धा म्हणतात. नाही तर तुम्ही काय म्हणता, सरने सांगितलं होतं नवीन कर्मणी आणि आपल्याला ऑप्शन काय दिले बाबा, कर्म कर्तरी, तर असं होऊन देऊ नका. ठीक आहे, आता तुम्हाला ट्रिक सांगतो. ठीक आहे, तुम्हाला म्हटलं होतं सांगणार आहे आपण. मग बघा, नवीन कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना केलेली असते. लक्षात ठेवायचं, कर्त्याला कोणता प्रत्यय असतो, कडून हा प्रत्यय असतो. ठीक आहे, मग बघा, गरुडाकडून साप पकडला गेला, गुराख्याकडून गाय बांधली गेली, शिपायाकडून वर्गात वह्या आणल्या. ठीक आहे, लक्षात येतंय, काय शब्द असतो, क्रियापदाला कडून हा शब्द जोडलेला असतो. जर कडून हा शब्द जोडलेला असेल तर याला काय म्हणायचं, नवीन कर्मणी प्रयोग म्हणायचं किंवा कर्म कर्तरी प्रयोग म्हणायचं. ठीक आहे, दोन्ही नावं एकच आहेत. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं, इथं प्रश्न असा सुद्धा विचारला होता एकदा की खालीलपैकी कोणता प्रयोग हा इंग्रजी भाषेतून आलेला आहे. काय, खालीलपैकी कोणता प्रयोग हा मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेतून आलाय, तर हा कोणता प्रयोग आलेला आहे, हाच प्रयोग म्हणजे कर्म कर्तरी प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोग आपण कोणत्या भाषेतून घेतलाय, तर हा इंग्रजी भाषेतून आपल्याकडे आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, त्याच्या अगोदर उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा, आधी बघा, गरुडाकडून साप पकडला गेला, सेवकाकडून प्रसाद वाटण्यात आला, गुराख्याकडून गाय बांधली. हे असं क्रियापदाला कर्त्याला काय शब्द पाहिजे, लागलेला प्रत्यय, कडून हा प्रत्यय लागलेला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, ताव मारणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. आता काय पाहिजे होतं इथं, हे ताव मारणे इथं हे पाहिजे होतं आणि त्याच्या पुढे या पाहिजे होतं. ठीक आहे, ताव मारणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. माहिती आहे तुम्हाला ताव मारणे म्हणजे काय, भरपूर खाणे. ठीक आहे, आज आमच्या शाळेमधील खिचडी चांगली झाली म्हणून विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती ताव मारला. ठीक आहे, त्याच्यानंतर तारा तोडणे. तारा तोडणे म्हणजे काय, विचार न करता बोलणे, काही पण बोलायचं बरळल्यासारखं. ठीक आहे, त्याच्यानंतर ताळ्यावर आणणे. ताळ्यावर आणणे म्हणजे काय, शिस्तीत आणणे किंवा योग्य मार्गावर आणणे. आज माझ्या वर्गातील एक विद्यार्थ्याला मी ताळ्यावर आणलं, आपण म्हणत नाही का, किंवा वठणीवर आणलं. ठीक आहे, मग त्याला काय म्हणतो आपण, शिस्तीत आणणे किंवा योग्य मार्गावर आणणे. आता बघा, ताळ्यावर आणणे ह्या शब्दाचा किंवा ह्या वाक्यप्रचाराचा अर्थाचा दुसरा वाक्यप्रचार सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. मग तो दुसरा कोणता होईल, तर वठणीवर आणणे. ठीक आहे, त्याच्यानंतर ताळतंत्र सोडणे. ताळतंत्र सोडणे म्हणजे काय, मर्यादा सोडणे. आपण एखाद्याला म्हणत नाही का, तू आता काहीही बोलायला लागलास, तुझं ताळतंत्र बिघडलंय. ठीक आहे, मग ताळतंत्र सोडणे म्हणजे काय, मर्यादा सोडणे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, 11 नंबर, खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. आता काय सांगितलं आपल्याला, नकारार्थी वाक्याचं रूपांतर कशात करायला सांगितलं आपल्याला, होकारार्थी वाक्यामध्ये करायला सांगितलं. सोपं आहे, डोळे झाकून होते बघा. काय आहे, रोहन बेजबाबदार युवक नाही. आता आपल्याला माहिती आहे, हे नाही काय होईल, या ठिकाणी होकारार्थी करायचं म्हणल्यावर नाही कट होईल. आणि याच्यातला महत्त्वाचा शब्द कोणता आहे, बेजबाबदार आहे. मग या बेजबाबदारचा आपल्याला कोणता शब्द घ्यावा लागेल, विरुद्धार्थी शब्द घ्यावा लागेल. मग बेजबाबदारचे विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे, जबाबदार असणार आहे. बघूया जबाबदार शब्द कुठे आहे,
बघा इथं बेजबाबदारचा वापरलाय, कट झाला. इथं जबाबदार आहे, ठीक आहे. इथं बघा पुन्हा बेजबाबदार वापरलाय, पर्याय कट झाला. इथं जबाबदार आहे, ठीक आहे. आता जबाबदार शब्द बघा दोन ठिकाणीच आहे, पण इथं शेवटी काय आहे, उद्गारार्थी चिन्ह आहे. म्हणजे हे कोणतं वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य आहे. म्हटलं आपलं प्रश्न खाली राहिलं 2 नंबर हे आपलं उत्तर असणार आहे. रोहन जबाबदार युवक आहे, ठीक आहे. सोपं असते. या ठिकाणी तुम्ही वाक्य जरी वाचले नसते, बघा मी परत एकदा सांगतो, या ठिकाणी तुम्ही वाक्य जरी वाचले नसते आणि फक्त हे शेवटचे चिन्ह जरी पाहिले असते ना, तरी तुमचं उत्तर आलं असतं. कोणतं चिन्ह आहे, उद्गारार्थी चिन्ह आहे. मग कोणतं वाक्य असेल, उद्गारार्थक वाक्य असेल. कोणतं चिन्ह आहे, प्रश्नार्थक. मग हे वाक्य कोणतं असणार आहे, प्रश्नार्थक वाक्य असणार आहे. पुन्हा इथं कोणतं चिन्ह आहे, उद्गार चिन्ह आहे. म्हणजे हे कोणतं वाक्य असणार आहे, उद्गारार्थी वाक्य असणार आहे. मग राहिला प्रश्न खाली एकाच वाक्याचा, ठीक आहे. कसंही उत्तर सोडवा, काही हरकत नाही आपल्याला, ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर. खालील प्रश्नार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करा. आता काय करायचं आहे, प्रश्नार्थक वाक्य दिलंय आणि त्याचं आज्ञार्थक वाक्यात रूपांतर करायचं आहे, ठीक आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे आज्ञार्थक वाक्यात रूपांतर करायचं म्हटल्यावर इथं शेवटी उद्गार चिन्ह चालणार आहे का, नाही चालणार. एक पर्याय तर कट झाला. आता राहिले आपले 3 पर्याय, ठीक आहे. अन्वी आहे, मी म्हणलं तन्वी, काय आहे, अन्वी आहे शब्द, ठीक आहे. अन्वी चांगला अभ्यास करशील तर पास होतील. आता पुन्हा हे काय वाक्य आलं, जर तरचं वाक्य आलं. मग जर तरचं वाक्य काय असतं, संकेतार्थी असतं. कोणतं असतं, संकेतार्थी, ठीक आहे. आपल्याला कोणतं करायचं सांगितलंय, आज्ञार्थी करायचं सांगितलं. हे कोणतं होईल, जर तर असल्यामुळे संकेतार्थी, कट झाला. अन्वी चांगला अभ्यास कर, अन्वी चांगला अभ्यास कर. आता आज्ञा आता केली का, बघा हा कर शब्दाने आज्ञा ऐकण्या याच्यामध्ये, अन्वी चांगला अभ्यास कर. मग हे आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे. अन्वी चांगला अभ्यास करते, हे कोणतं वाक्य असणार आहे, तर हे आपलं साधं वाक्य असणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो, विधेयार्थी वाक्य म्हणतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कोणता शब्द आहे, नाद. काय शब्द आहे, नाद. डॅशचा नाद लय वाईट, ठीक आहे. मग नाद म्हणजे काय, नौका, ध्वनी, नाम आणि दाट. आता इथं जर ऑप्शन पाहिले तर नादचा शब्द काय होणार आहे, ध्वनी होणार आहे. काय होणार आहे, ध्वनी होणार आहे. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये आपलं असं होऊ शकतं, काय होणार आहे, ध्वनी होणार आहे. मग नादचे बाकीचे समानार्थी शब्द काय आहेत, ध्वनी आहे, आवाज आहे, निनाद आहे. आणि जो तुमच्या माझ्या मनात होता तो कोणता आहे, छंद, आवड, तो पण समानार्थी शब्द होतो. म्हणजे एकाच शब्दाचे 2 वेगवेगळ्या अर्थाचे समानार्थी शब्द सुद्धा असू शकतात, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. नौका, नाव, होडी माहिती आहे तुम्हाला, नाम माहिती आहे तुम्हाला, हे माहिती आहे. फक्त हे अभिधान तुम्हाला माहिती आहे की नाही हे मला माहित नाही, म्हणून लक्षात ठेवा, ठीक आहे. उपाधी पण तुम्हाला कळून जाईल, ठीक आहे. दाट, घनदाट, गडद हे निबिड लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 14. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. संध्याकाळी आजोबा मित्रासोबत फिरायला बागेत जातात किंवा मंदिरात जातात. कोणतं वाक्य आहे, तर हे आहे संयुक्त वाक्य. का संयुक्त वाक्य, तर हे दोन्ही काय आहेत, दोन्ही केवळ वाक्य आहेत वेगवेगळे, ठीक आहे. मग 2 केवळ वाक्य एकत्र आले तर काय होतं, आपलं संयुक्त वाक्य तयार होतं, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. जोडीने येणारे शब्द ओळखा. गोल, भूगोल, तत्व, महत्व, सुखदुःख आणि हर्षाद. तर यापैकी जोडीने येणारा शब्द कोणता आहे, तर तो आहे सुख दुःख, ठीक आहे. कोणता आहे, सुख दुःख. मग आता जोडीने येणारे शब्द काय असतात बघा, असे शब्द असतात ज्यांना त्यांचा स्वतःचा अर्थ असतो. प्रत्येक शब्दाला स्वतःचा अर्थ असतो. म्हणजे 2 शब्द आहेत, याच्यात 2 शब्द एकत्र आले की नाही, सुख आणि दुःख, दुईला वेगवेगळा अर्थ आहे की नाही, सुख म्हणजे वेगळा, दुःख म्हणजे वेगळा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि शक्यतो ते काय असतात, एकमेकांच्या विरुद्धार्थी असतात, ठीक आहे. लक्षात येत आहे, सोपं आहे. फक्त काय लक्षात ठेवायचं, दोन्ही शब्दांचा वेगळा अर्थ निघला पाहिजे आणि ते दोन्ही शब्द काय पाहिजेत, शक्यतो तो एकमेकांच्या विरुद्धार्थी पाहिजे, ठीक आहे. मग सुख दुःख एक विरुद्धार्थी शब्द आहे, मग त्यांच्यापासून बनला जोड शब्द किंवा जोडीने येणारा शब्द, ठीक आहे. अजून जर उदाहरण पाहिलं तर बघा, खरे, खोटे आहेत का नाही एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द. घर, दार, ठीक आहे. पाप, पुण्य, पाप किंवा पुण्य, बाजार, हाट, चांगले, चुंगले, ठीक आहे. इत्यादी शब्द काय असतात, आपले जोडीने येणारे शब्द असतात. आता याच्यामध्ये पुढे प्रकार आहेत, अभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द, ते आपण किंवा अनुकरणवाचक शब्द ते पुढे बघू आपण प्रश्न विचारले, ठीक आहे. पुढचा 16 नंबर. रोहन मोजके बोलतो. या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य शब्द खालीलपैकी. आता काय, मोजके बोलतो या वाक्यातील मोजके बोलणे. आता माहिती आहे मोजके बोलणे म्हणजे काय, मितभाषी. मित म्हणजे काय, तर मित म्हणजे कमी, मित म्हणजे काय, कमी, आणि भाषा म्हणजे काय, बोलणारा, ठीक आहे. भांडखोर म्हणजे काय, सतत भांडणारा. धीट म्हणजे साहसी. माहिती तुम्हाला, सगळं माहिती तुम्हाला सांगायची आवश्यकताच नाही, ठीक आहे.
17 नंबर, खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द. मग यापैकी अचूक शब्द कोणता आहे? हा प्रावीण्य हा शब्द अचूक आहे, बाकीचे शब्द काय चुकीचे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 18 नंबर, उंटाचा डॅश डॅश वाळवंटातून जात होता या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता योग्य शब्द असेल? आता उंटाचा काय असतो तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे हा एक आपल्याला इथं काय विचारलंय, समूहदर्शक शब्द विचारलाय. उंटाचा काय असतो? जसं बघा हरणांचा कळप असतो, पक्ष्यांचा थवा असतो, तसं उंटाचा काय असतो? तर उंटाचा काय असतो या ठिकाणी? तांडा असतो. उंटाचा काय असतो? तांडा असतो. ठीक आहे. मग आपला रिकाम्या जागी काय होईल? तांडा हा शब्द येईल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला बाकीचे काही महत्त्वाचे समूहदर्शक शब्द आहेत हे लक्षात ठेवायचे. माणसांचा काय असतो? जमाव असतो, मेळावा असतो किंवा समाज असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पाण्याचा काय असतो? पाण्याचा लोंढा असतो. जहाजांचा काय असतो? काफिला असतो. चोरांची टोळी असते. नोटांचे काय असते? पुडके असते. प्रश्न विचारलेला आहे ना, तर तुम्ही म्हणता नोटांचे बंडल असतात आणि बंडल कुठं ऑप्शनच नसायचा, मग काय करायचं आपण? त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं नोटाचं काय असतं? पुडके असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, गुरांचा कळप हे माहिती आहे तुम्हाला, हरणांचा कळप, गुरांचा कळप. ठीक आहे. 19 नंबर, रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे? क्रियाविशेषण अव्यय काय करतं? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. मग वाक्य काय दिले आपल्याला? रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे. क्रियापद काय याच्यामध्ये? चालावे. क्रियापदाबद्दल विशेष माहिती कोण सांगतंय? याच्यासाठी जर काढायचं असलं आपल्याला काय करावं लागेल? क्रियापदाला आपल्याला प्रश्न विचारावा लागेल. कसे चालावे? कसे चालावे? उत्तर काय येईल? सावकाश व जपून चालावे. बघा बरं, सावकाश व जपून कुठे आहे? बघा पर्याय क्रमांक 4 आहे, सावकाश व जपून. लक्षात आलं? सोपं असतं. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियाविशेषण म्हणतात. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 20 नंबर, गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे या वाक्यातील. ठीक आहे. वाक्य दिले आपल्याला, गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे आणि या वाक्यातील आपल्याला काय विचारलंय? विशेष नाम ओळखायला सांगितले. काय? विशेष नाम ओळखायला सांगितले. मग ऑप्शन काय दिलेत बघा, पक्षी दिलंय, उंच दिलंय, गरुड दिलाय आणि उडणारा दिलाय. यापैकी योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला मित्रांनो. ओके, धन्यवाद. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.